फ्रेंड पाणी. एक मिनिट, बॅग मध्ये असेल ना. बॅग मध्ये नाहीये. तू वॉटर बॉटल नाही घेतली आज? विसरली? अशी कशी विसरली? नो प्रॉब्लेम. एनिवेज डोंट वरी. गाडीत पाण्याची बाटली आहे का रे? हो आहे ना सर. दे जरा. ही बाटली नाही सर, गाडीत सील पॅक बॉटल नाहीये. पण हे माझ्या घरचं पाणी आहे सर. काय पावसाळा सुरू होतोय ना, लहान मुलांना आता उकळलेलं पाणी द्यायला हवं आणि माझ्या घरी जनरली पाणी उकळूनच पितात आणि मी अजून प्यायलो नाहीये ते पाणी. विश्वास ठेवा सर, उकळलेलं पाणी आहे. आय नो, बाप आहे म्हटल्यावर काळजी घ्यायलाच हवी. बरोबर आहे. तू माझा फ्रेंड आहेस ना. ऑफकोर्स मी तुझा फ्रेंड आहे, म्हणून तर तुझी काळजी घेतोय. पाणी पिऊन बघतोय सगळं ओके आहे ना. घे. ओके. काय ना सर, माझी मुलगी एवढीच आहे, त्यामुळे समजू शकतो मी. ठीक आहे. हाताला काय झालं तुझ्या? हे हे दिवाळीतल्या फटाक्यांनी भाजलं. काय सर, मी जिथे राहतो ना तिथे घरं खूप जवळ जवळ आहे, त्यामुळे खूप माणसं असतात. दिवाळीत लहान मुलं फटाके फोडत होती आणि एका मुलीच्या कपड्यांना आग लागली. तिला वाचवायला म्हणून गेलो, ती वाचली, पण बरीच वर्ष झाली तशी. काय जखमा भरून जातात आणि डाग तसेच राहतात ना. म्हणून आम्ही जाळीत फटाके वाजवत नाही. तुम्ही दिवाळीत फटाके नाही फोडत, मग काय करता? आम्ही मोबाईलवर फटाक्यांचे आवाज काढतो आणि उड्या मारतो. अरे वा, ही खूप चांगली आयडिया आहे. मी आमच्या चाळीत पण सांगतो, आवडेल त्यांना. हा नेहा. हॅलो यश, कुठे पोहोचलात? नाही अजून, वी आर ऑन द वे. अजून? आम्ही गाडीने चाललोय नेहा, विमानाने नाही. आणि परी वॉटर बॉटल विसरली आज. अरे देवा, घरीच राहिली? मी असं कसं विसरले? नाही, इट्स ओके. तू एक काम कर, फक्त वॉटर बॉटल शाळेत पाठवून दे एक नंतर. आता ते ड्रायव्हर आहेत, त्यांच्याकडनं पाणी घेतलं मी. डोंट वरी, बॉइल्ड वॉटर आहे, सो रिलॅक्स. ओके. पण कसा आहे नवीन ड्रायव्हर? गाडी नीट चालवतोय ना? सीम्स गुड. या ठीक आहे, पोहोचून फोन करतो मी तुला. ओके, बाय. हो, मी बॉटल पाठवते. दीपक, हो ताई. दीपक, परी आहे ना, तिची वॉटर बॉटल विसरली. तिला जरा ती प्लीज पाठवा. ओके. नेहा, बिझी आहेस का ग? नाही का, बोला ना, काय झालं? मला ही ज्वेलरी ठेवायची, सावी देतेस? मला पण माझी ज्वेलरी ठेवायची, मी आलेच. ओके, शुअर शुअर. मी होते पुढे. हा हो. या.
कसं आहे? मी बंद केलं होतं. वा, आता हा खेळ बरोबर रंगलाय. नेहा, माझा पण हार ठेवून दे जरा. काकू ते लॉकर उघडच राहिलं. काय बोलतेस तू? नाही मला आठवतंय मी बंद केलं होतं काकू. म्हणजे तू रूम मध्ये आलीस इथे तर लॉकर उघडाच होता? बाजू बाजू मला बघू दे, काय झालंय? Oh my God! काय झालं काकू? माझं नेकलेस दिसत नाहीये का यात? अगं 20 लाखांचा नेकलेस होता. पप्पांना कळलं तर मला काही सुचतच नाही. तुला मी सांगते, माझा इतका फेवरेट नेकलेस होता ना तो. पण पप्पांना याच्याबद्दल कळलं तर काय होईल मला काहीच सांगता येत नाहीये. काकू तुम्ही दुसरी कुठे ठेवला नसेल ना? माझा फेवरेट होता ग तो, आणि चौधरींच्या घरामध्ये चोरी झाली. आय जस्ट डोंट बिलीव्ह दिस. काकू मला नीट आठवतंय मी लॉकर बंद केलं होतं. म्हणजे मी खाईत होते म्हणून. पण आता तुला आठवतंय की नाही हे जास्त महत्वाचं नाहीये का? माझा नेकलेस चोरीला गेलाय. चौधरींच्या पॅलेस मध्ये चोरी झाली. प्रत्येक नोकराची झडती घ्यायला पाहिजे. हाऊ डेअर दे. काकू 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 कुठे कुठे आहेत सगळे? मॅडम कुठे आहेत? हा, लवकर या. काय चाललंय? काय चाललंय? तुम्हाला मी इथे का बोलवलंय याची कल्पना तुम्हाला प्रत्येकाला असेलच. चोरी झालीये. ब्लंडर, बिगेस्ट ब्लंडर. एकमेकांची तोंड बघू नका. सगळं माहितीये तुम्हाला. कुणाची हिंमत झालीये घरातल्या लॉकरला हात लावायची? स्पीक आउट. ठीक आहे, तुम्हाला माहितीये चुकीला माफी नाहीये माझ्या राज्यात. गुड गुड. कोणालाच तोंड उघडायचं नाहीये. व्हेरी गुड. आज इथून घरी जाताना प्रत्येकाची झडती घेतली जाणार. येस. आणि जर तुमच्यापैकी कोणाकडे काहीही सापडलं ना तर बिलीव्ह मी, आयुष्यभर तुरुंगात राहणार तुम्ही एक एक जण. पोलिसांना फोन करतेय मी. आत्ताच बऱ्या बोलाने बोला. कुठे दागिने? कोणाची हिंमत झाली या पॅलेसमध्ये चोरी करण्याची? हाऊ डेअर यू. त्यांनी नसेल केली चोरी काकू. दागिन्यांना काही पाय फुटलेत का नेहा? तू ना ह्या लोकांच्या ह्या भोळ्या चेहऱ्यावर जाऊ नकोस. पक्की लबाड आणि बनेल असतात ही लोअर क्लास माणसं. मी ना आतापर्यंत यांना बरोबर बना माझ्या काबूत ठेवलं होतं. पण तू नेहा, तुला ना नोकरा चाकरांची सवय नाहीये, त्यामुळे डोक्यावर बसून ठेवलेस तू यांना. प्लीज अंडरस्टँड. ओके, ह्यांच्याबरोबर आपल्यासारखं वागायचं नसतं. माणसानं आहे ना ह्यांची पायरी दाखवलीच पाहिजे. नाही दाखवलीस ना तू डोक्यावर चढून नाचतील ही. ताई, आम्ही नाही हात लावलंय कशाला. कधी खोलीत आम्ही काम करत असलो आणि मॅडमनी कपाट उघडलं तर साधं नजरही वर करून बघत नाही. आम्ही मान खाली घालून काम करतो. हो, आता बरोबर पोपट्यासारखी बोलायला लागलीस तू. मगासपासून प्रश्न विचारते, एकाचं तोंड उघडलेलं नाहीये. खाली मुंडी पाताळ धुंडी लोक. आणि तू काय बोलतेस ग? कोण आहेस तू? तू एक आणि ती व्हॉट एव्हर हर नेम इज. पप्पांना ॲम्ब्युलन्स मधून घेऊन गेली होती ती न सांगता. त्यांच्याकडून मोठं घबाड मिळेल या आशेनेच गेली होती ना? काय नाही. हाऊ डेअर यू. कशावरून तूच चोरी केली नाही?
काकू नेहा, तू ह्या लोकांची बाजू घेऊ नकोस. अगं, चौधरींच्या घरात चोरी झाली आणि यामुळे तू बेजबाबदार ठरणार आहेस. आणि मला असं व्हायला नकोय नेहा. तुमच्यापैकी प्रत्येकाची झडती घेतली जाणार आहे, एकेकाची. समजलं? समजतंय का तुम्हाला? खाली मान घालून उभे आहेत, युजलेस. बघते ना मी. आजोबा, आजोबा खाली खाली गोंधळ झाला आजोबा. काय झालं काय? म्हणजे चूक माझी आहे, पण खाली सिमी काकू. अगं तू रडतीयस का? कोणी तुला काही बोललं का? आपल्याकडचे दागिने हरवलेत, सिमी काकूंचा नेकलेस. काय सांगतेस का? सिमी काकू खाली स्टाफची झडती घेत आहे. खरं तर चूक माझ्याकडून घडली, पण त्यांना वाटतंय स्टाफ मधल्या कोणीतरी काहीतरी केलंय. अरे शक्यच नाही. आपल्या घरातला प्रत्येक नोकरा माझ्याशी आणि या घराशी इमान राखून आहे. मला एक सांग, आपल्या घरातल्यापैकी तुझ्याकडे लॉकरची किल्ली कधी कोणी मागितली होती? अगं बघतीयस काय? तुला कोणी लॉकरची किल्ली मागितली होती का? तू कोणाला दिली होती का? आता आजोबांना काही सांगितलं तर अजून प्रॉब्लेम होऊन बसेल. त्यापेक्षा मी काही बोलतच नाही. आजोबा, मी बोलते, आपल्या घरातल्या प्रत्येक नोकराची झडती घ्यायची. सामानाचीच नाही, पर्सनल झडती पण घ्यायची. अगदी कपडे काढून झडती घ्यायची. समजलं? गुड. काय झालं वहिनी? काय झालंय? तुम्ही झोपा काढा आणि मग हे सगळं आहे ना जातंय चोरीला. तोंड सांभाळून बोल सिमी. आय एम सॉरी पप्पा, पण पॅलेस मध्ये चोरी होत असेल तरीही मी बोलायचं नाहीये का? नाही, तुमचा विश्वास असेल या सगळ्यांवर, पण मला नाही समजणार. तुमच्यापैकी ज्याने कोणी हे केलंय ना, त्याला ह्याचे परिणाम भोगावेच लागतील. पप्पा, एवढ्या वर्षांची आपली कष्टाची कमाई कुणाच्या कष्टाची कमाई? तुझ्या नाही ना? मग शांत राहायचं. एक अवाक्षरही मला ऐकायचं नाहीये. यांच्यापैकी एकानेही चोरी केली नाहीये. व्हॉट? पप्पा, मग दागिने गेले कुठे? मिथिला, तू वेंधळी आहेस. तू लॉकर मधून एकाऐवजी 4 दागिने काढलेस का? कोण? मी नाही बहिणी. काकू, कदाचित काल काही गडबडीत नेकलेस काढला तर माझ्याच्यानी चावी मिसप्लेस झाली असेल. तुझ्या हातून? नो वे.
काकू काल मी नीट लॉकर बंद केलं की नाही मला ते आठवत नाहीये. काल खरंच खूप गोंधळ झाला होता माझा. अगं नेहा, इतकं दडपण नको घेऊस ग. हो हो नेहा, प्लीज तू काही टेन्शन घेऊ नकोस. ओके, रिलॅक्स रिलॅक्स हो. हा, चुका आहेत ना, ते आपल्या प्रत्येकाकडून होतात, पण प्रश्न विश्वासाचा आहे ग. तुला खरं सांगते, माझ्याकडून किंवा मिथिलाकडूनही ही चूक झाली असती ना तर पप्पांनी आम्हाला नक्कीच शिक्षा दिली असती. हो ना पप्पा? पण आता तूही या घरचीच आहे, सून आहे. सो तुला मी सांगू, आपले पप्पा आहेत ना, त्यांना आपली जर एखादी गोष्ट आवडली तर ते लगेच शाबासकी देतात, पण चूक झाली तर शिक्षाही करतातच. जे काही फायनल आहे तेच ठरवतात. पण त्यांचंही बरोबर आहे ना ग, म्हणजे त्यांनी जबाबदारी दिली आहे म्हटल्यानंतर ती पार पाडायलाच हवी, राईट? आणि आपल्या हातून काही चूक झाली तर शिक्षाही होणारच. हा, म्हणजे मला आपल्या पप्पांचं नेमकं हेच खूप आवडतं. ते ना प्रत्येकाशी सारख्याच न्यायाने वागतात. त्यामुळे ते तुलाही शिक्षा देतीलच, पण त्याबद्दल तू राग बनवू नकोस. ओके, बरोबर ना मिथिला? काकू तुम्ही खरं बोलता. चूक ती चूक असते आणि चुकीला माफी नसते. न कळत का नसो, माझ्याच्यानी चूक झाली आणि मी खरंच खूप बेजबाबदार वागले. आजोबा तुम्ही मला शिक्षा द्या. आजोबा खरं सांगते, मी अजून खूप लहान आहे. माझ्याच्यानी हे नाही सांभाळलं जाते. प्लीज तुम्ही मला या जबाबदारीतून मुक्त करा. आजोबा प्लीज, मला दडपण आलं या गोष्टीचं. प्लीज ही चावी तुमच्याकडे ठेवा. तुझी चूक तू स्वतःहून कबूल केलीस, हे खूप चांगलं झालं. आणि आपल्या घरामध्ये याची चूक होते त्याला शिक्षा होते असं न्यायच आहे. हो ना सिमी? येस, ॲब्सोल्युटली राईट बाबा. तुझ्या हातून चूक झाली म्हणजे तुला शिक्षा ही व्हायलाच हवी. आजोबा तुम्ही जी शिक्षा द्याल ती मान्य आहे मला. ठीक आहे, आजपासून 7 दिवस तुला फार वेळ घरी थांबता येणार नाहीये. अरे वा, म्हणजे म्हातारा नेहाला घरातून बाहेर काढणार तर तेही फक्त 7 दिवसात. वाव, साडीत जाऊनच राहावं लागेल आता. काय म्हणालीस? नेहा मग कुठे जाऊन राहणार ना? ऑफिसमध्ये. आजपासून 7 दिवस मुंबई ब्रँडचं काम नेहा सांभाळेल, आणि ते सुद्धा एकटीने. आणि ते जर तुला जमलं नाही तर मात्र ही किल्ली तुझ्याकडनं कायम स्वरूपात काढण्यात येईल. जबाबदारीने काम करता येत नाही म्हणजे काय? आता तू नेहा कामत नाही आहेस, नेहा यशवर्धन चौधरी आहेस, हे लक्षात ठेवायचं.
या घरामध्ये सगळ्यांना न्याय सारखाच, शिक्षा ही झालीच पाहिजे. हो ना सिमी? ही शिक्षा आहे का बक्षीस? म्हाताऱ्याने ना मुद्दाम केलं हे सगळं.